नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिशन नवोदय या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा विभाग 2 अंकगणित त्यामधील घटक 5वा संख्यांचे मसावी आणि लसावी त्यातील स्वाध्याय 5.3 आज आपण पाहणार आहोत। पहिला प्रश्न आहे 72, 81 व 180 यांचा मोठ्यात मोठा समान भाजक कोणता। आता बघा, मोठ्यात मोठा समान भाजक म्हणजे महत्तम सामायिक विभाजक म्हणजेच मसावी। म्हणजे 72, 81 आणि 180 चा आपल्याला मसावी काढावा लागेल, किंवा दुसरा आपण पर्याय आपण बघू शकतो की 3, 6, 8 आणि 9 ने आपण ह्याला भाग घालून बघायचं आणि मग आपण ठरवायचं की मोठ्यात मोठा सामायिक विभाजक कोणता। तर आपण मसावी काढूया। आता मूळ अवयव पद्धतीने आपण मसावी काढूया। बघा, 72 ला 2 ने भाग जातो, बे त्रिक 6, खाली राहिले 1, बेस आहे 12, परत 2 ने भाग जातो, बे 1 बे, बे 8 16, बे 1 बे, बे 9 18, 3 1 3, 3 त्रिक 9, 3 1 3। बघा, 81 ला 3 ने भाग जातो, 3 2 6, खाली राहिले 2 म्हणजे 21, 3 7 21, परत 27 ला 3 ने भाग जातो, 3 9 27, परत 9 ला 3 ने भाग जातो, 3 त्रिक 9, 3 1 3। आता 180 ला बघा 2 ने पण भाग जातो आणि 3 ने पण भाग जातो, बे 9 18 आणि शून्याचा भाग बसला, परत 3 त्रिक 9, शून्याचा भाग, परत 3 1 3, 10 झाले, बे 5 10, 5 1 5। बघा, आता मसावी म्हटल्यानंतर आपण यातली सामायिक विभाजक बघतो। आता ह्या तिन्हीमध्ये सामायिक विभाजक आहे 3 3 आणि 3, हे दुसरे 3 3 आणि 3। सामायिक विभाजक बरोबर 3 गुणिले 3 आणि ह्या 3 आणि 3 त्रिक 9 म्हणजे ह्यांचा गुणाकार आला 9, म्हणजे मसावी आला 9। म्हणजे 72, 81 आणि 180 ला 180 यांचा समान मोठ्यात मोठा विभाजक काय आहे तर 9 आहे। म्हणजे पर्याय डी हे उत्तर येतं। पुढचा प्रश्न पाहूया आपण। 2 संख्यांचा मसावी 15 असल्यास पुढीलपैकी कोणती संख्या त्यांचा लसावी आहे। बघा, लसावीच्या बाबतीत आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्या संख्यांचा लसावी काढलेला आहे त्या संख्येने लसावीला भाग जातो। समजा आपण 2 संख्यांचा 2 किंवा 3 संख्यांचा लसावी काढलेला आहे तर त्या सर्व संख्येने लसावीला भाग जातो। तसेच त्याच संख्यांच्या मसावीने सुद्धा लसावीला भाग जातो। म्हणजे लसावी आणि मसावी एकमेकाचे विभाज्य असतात आणि मसावी हा लसावीचा विभाजक असतो, मसावीने लसावीला भाग जातो। मग ह्या नियमानुसार बघा, 15 ने भाग जाणारी संख्या पर्यायामध्ये बघा 45 आहे। 15 ने 40 ला 100 ला आणि 200 ला भाग जात नाही आणि म्हणून मसावी हा लसावीचा विभाजक आहे, म्हणून पर्याय बी हे उत्तर येतं। पुढचा प्रश्न आहे तिसरा प्रश्न। एका खोलीची लांबी, रुंदी आणि उंची क्रमशः 8.25 मीटर, 6.75 मीटर आणि 4.50 मीटर आहे। ही सर्व मापे नेमकेपणाने मोजू शकेल अशा सर्वात लांब टेपची लांबी शोधून काढा। 2014च्या परीक्षेला हा प्रश्न आलेला होता। सर्वात लांब टेपची लांबी शोधून काढा म्हणजे आपल्याला इथं मसावी काढावा लागणार आहे। ह्या 3 संख्यांचा मसावी आपल्याला काढायचा आहे। मग आपल्याला उत्तर सेमीमध्ये दिलं असल्यामुळे आपण हे मीटरचं सेंटीमीटरमध्ये रूपांतर करून घेऊया। बघा, 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर, तर 8.25 मीटर बरोबर किती सेंटीमीटर असं आपल्याला काढायचं आहे। त्यासाठी 8.25 ला आपण 100 ने गुणून घेतलं तर 825 उत्तर येतं। बघा, आपण गुणाकार करून बघूया। 8.25 गुणिले 100, हे 2 शून्य जसे तसे खाली घेतले उत्तरामध्ये, 1 5 5, 1 2 2 आणि 8 1 8। आता पॉइंटच्या पुढे 2 घर आहेत म्हणून आपण इथं 2 घर सोडून डावीकडून उजवीकडून पॉइंट दिला। बघा, उत्तराला 825 आणि हे खालचे सुद्धा उत्तर असंच येणार आहे। 6.75 गुणिले 100 बरोबर 675, 4.50 गुणिले 100 बरोबर 450।
50. आता ह्या तिन्हीचा आपल्याला मसावी काढायचा आहे बघा. मसावी काढूया आपण. 825. तर मूळ अवयव पद्धतीने आपण अगोदर अवयव पाडून घेऊया बघा. 5 ने भाग जातो. 5 × 5 खाली राहिले 3 म्हणजे 32 झालं. 5 × 6 30 आणि खाली राहिले 2 म्हणजे 25. 5 × 5 25. 5 × 3 15 खाली राहिले 1. 5 × 3 15. 3 × 1 3. 11 × 1 11. 675 ला सुद्धा 5 नेच भाग जातो. 5 × 1 5 खाली राहिले 1 म्हणजे 17. 5 × 3 15 खाली राहिले 2 म्हणजे 25. 5 × 5 25. 5 × 2 10 खाली राहिले 35. 5 × 7 35. 3 ने भाग जातो. 3 × 9 27. 3 × 3 9. 3 × 1 3. 450. ह्याला सुद्धा 5 ने भाग जातो. 5 × 9 45. शून्याचा भाग बसला. 5 × 1 5 खाली राहिले 4 म्हणजे 40. 5 × 8 40. 3 9 3 6 3 6 18. परत 2 × 6 3 1 3. आता हे आपले अवयव पाडून झालेले आहेत. आता ह्यातले सामायिक अवयव बघायचे आहेत आपल्याला. 5 5 आणि 5. दुसरा 5 5 3 3 आणि 3. सामायिक अवयव बरोबर 5 × 5 × 3 म्हणजे बघा 5 × 5 × 3. 5 × 5 25. 25 × 3 75. म्हणजे उत्तर काय आलं 75 सेमी. बघा म्हणजे ही 3 मापे मोजण्यासाठी सर्वात लांब टेप 75 सेमीचा लागेल. म्हणजे पर्याय बी हे उत्तर येतं. पुढचा प्रश्न आहे. ज्या संख्येने 171 आणि 251 या संख्यांना भागल्यास बाकी अनुक्रमे 3 आणि 6 उरते तर अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती? बघा अशी मोठ्यात मोठी संख्या की ज्या संख्येने 171 ला भागल्यानंतर बाकी 3 उरते आणि 251 ला भागल्यानंतर बाकी 6 उरते. अशी आपल्याला संख्या मोठ्यात मोठी काढायची. म्हणजे आपल्याला त्या दोन संख्यांचा मसावी काढायचा आहे. बघा 171 ला भागल्यानंतर बाकी 3 उरते म्हणून 171 मधून 3 गेले 168 राहिले आणि 251 ला त्या संख्येनं भागल्यानंतर बाकी 6 उरते म्हणून 251 वजा 6. बघा उत्तर येतं 245. आता बघा 168 आणि 245 ला भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या आपल्याला काढायची. म्हणजे आपल्याला ह्यांचा मसावी काढायचा आहे. बघा 168 ला 2 ने भाग जातो. 2 8 16. 2 चौक 8. 2 चौक 8. 2 दुनी 4. 2 दुनी 4. 2 1 2. 3 7 21. 7 1 7. आता 245 ला 3 ने भाग जातो. 5 ने भाग जातो. 5 चौक 20 आणि 5 9 45. परत 49 ला 7 ने भाग जातो. 7 7 49 आणि 7 1 7. आता ह्या दोन्ही मधला सामायिक विभाजक बघा 168 चा 2 आणि 3 सामायिक विभाजक आहे आणि 7 आहे. परंतु 245 चा 2 नाही आणि 3 सुद्धा नाही. फक्त 7 आणि 5 हा सामायिक 2 विभाजक आहेत. मग त्यामुळे आपल्याला ह्या दोन्ही मधला सामायिक विभाजक फक्त 7च हा मिळतो आपल्याला. सामायिक विभाजक किंवा सामायिक अवयव 7 मिळतो. म्हणजे 168 आणि 245 ला भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या काय आहे 7 ही आहे. म्हणजे पर्याय सी हे उत्तर येतं. पुढचा प्रश्न आहे 5वा प्रश्न. चॉकलेटचे 2 प्रकार 10 आणि 12च्या पॅकमध्ये उपलब्ध आहेत. जर मला दोन्ही प्रकारचे समान चॉकलेटे हवे असतील तर मला प्रत्येक प्रकारचे किमान किती पॅक खरेदी करावे लागतील? 2010च्या परीक्षेला हा प्रश्न आलेला होता.
हा प्रश्न आपण दोन्ही प्रकारे सोडवू शकतो, म्हणजे पर्याय पडताळून पाहून पण आपण हा प्रश्न सोडवू शकतो, आणि दुसरं म्हणजे लसावी काढून आपण हा प्रश्न सोडवू शकतो. कारण इथं प्रश्नामध्ये किमान हा शब्द आलेला आहे. किमान म्हणजे कमीत कमी किंवा लहानात लहान, त्यामुळे आपल्याला 10 आणि 12चा लसावी काढला की आपल्याला उत्तर मिळू शकतं. आपण लसावी काढूया. बेक बे, बे पंचे 10, 5 एक 5, 12 बेस आहे 12, 3 एक 3, 3 दोन्ही 6, बे एक बे. आता लसावीमध्ये आपण सामायिक विभाजक आणि असामायिक विभाजक दोन्ही विभाजकांचा गुणाकार करतो. आता सामायिक विभाजक किती आहे 2 आणि असामायिक अवयव आहेत 5, 3 आणि 2. 5 गुणिले 3 गुणिले 2. आता बघा असामायिक अवयवांचा गुणाकार येतो बघा 5 त्रिक 15, 15 दोन्ही 30, आणि परत सामायिक अवयव 2 आणि असामायिक अवयव 30 यांचा गुणाकार येतो 60. म्हणजे उत्तर आपलं काय येतं 60 येतं. म्हणजे पर्याय डी येतो बघा. म्हणजे 10 वाले 6 पॅक, 10 वाले 6 पॅक म्हणजे 10 गुणिले 6 बरोबर 60 येतं, आणि 12 वाले 5 पॅक म्हणजे 12 गुणिले 5 बरोबर 60 येतं. म्हणजे आपलं उत्तर काय येतं पर्याय डी. पर्याय डी हे उत्तर येतं. पुढचा प्रश्न पाहूया आपण 6वा प्रश्न. 3 घंटा सकाळी 6:30 वाजता एकाच वेळी टोले देतात. त्या घंटा अनुक्रमे 9, 12 व 18 मिनिटांनी टोले देत असल्यास त्या तीनही घंटा पुन्हा किती वाजता एकाच वेळी टोले देतील. बघा आपल्याला इथं लसावी काढावं लागणार आहे. 9, 12 आणि 18चा लसावी काढूया आपण. मूळ अवयव पद्धतीने लसावी काढूया. 9ला 3 ने भाग जातो 3 त्रिक 9, 3 एक 3. 12ला सुद्धा 3 ने भाग जातो 3 चौक 12, बे दोन्ही 4, बे एक बे. 18ला 3 ने आणि 2 ने भाग जातो, बे 9 18, 3 त्रिक 9, 3 एक 3. आता आपण ह्यातले सामायिक अवयव पाहूया अगोदर. सामायिक अवयव बघा, ह्या तिन्ही मधला सामायिक अवयव 3 हा एकच सामायिक अवयव दिसतो. आता आपण पहिल्या 2 संख्यामधला सामायिक अवयव पाहूया. आता ह्या दोन्हीमध्ये सुद्धा उरलेले सामायिक अवयव नाहीत. आता 12 आणि 18 मधला सामायिक अवयव आहे 2, आणि नंतर आपण पहिल्या आणि 9 आणि 18 मधला सामायिक अवयव पाहूया, तो आहे 3. तर त्यानंतर आपण असामायिक अवयव घेऊया. राहिलेला हा 2 आहे असामायिक अवयव. बघा 3 संख्यांचा ज्यावेळेस आपण लसावी काढतो त्यावेळेस आपण प्रथम 3 मधला सामायिक अवयव घेतो आणि त्यानंतर 2-2 संख्यामधला सामायिक अवयव काढतो, आणि त्यानंतर मग राहिलेला शिल्लक असामायिक अवयव घेतो, आणि ह्या सर्वांचा सामायिक आणि असामायिक अवयवांचा आपण गुणाकार करतो. बघा सामायिक अवयवांचा गुणाकार येतो 3 दोन्ही 6, 6 त्रिक 18. आता हा सामायिक अवयवांचा गुणाकार 18 आणि असामायिक अवयव 2 यांचा आपल्याला परत गुणाकार करायचा आहे. 18 गुणिले 2 बरोबर 36. म्हणजे त्या घंटा पुन्हा 36 मिनिटांनंतर टोले देतील. मग 36 मिनिटांनंतर टोले देतील. मग आपल्याला उत्तर किती वाजता काढायचं आहे, त्यामुळे आपण 6:30 मध्ये 36 मिनिटे मिसळूया. बघा 6 तास आहे आणि 30 मिनिटे मध्ये आपण 36 मिनिटे मिसळायचं आहे. 0 आणि 6 6, 3 आणि 3 6, आणि 6 म्हणजे 6 तास 66 मिनिटे आलं उत्तर. मग 66 मिनिटे म्हणजे ह्यातला 60 मिनिटाचा 1 तास आपण आपला बाजूला करूया. आता इथं त्यासाठी आपण इथून 60 वजा करूया. 66 मधून 60 गेले, 6 राहिले, आणि हा 60 मिनिटाचा 1 तास इकडं आपण मिसळायचा आहे. म्हणजे इथं आलं उत्तर 7, आणि 7 तास 6 मिनिटे म्हणजे त्या घंटा पुन्हा 7 वाजून 6 मिनिटांनी 7 वाजून 6 मिनिटांनी एकाच वेळी किंवा 7 वाजून 6 मिनिटाला एकाच वेळी टोले देतील. म्हणजे पर्याय बी
हे उत्तर येतं. पुढचा प्रश्न पाहूया आपण. 7वा प्रश्न. एका शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यांना 81 चॉकलेट्स व 108 बिस्किटांचे पुडे समप्रमाणात वाटले तर त्या वर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थी संख्या किती? बघा, हा प्रश्न आपण दोन प्रकारे सोडवू शकतो, दोन पद्धतीने. मसावी काढू शकतो, कारण इथं जास्तीत जास्त हा शब्द आलेला आहे, म्हणजे महत्तम सामायिक विभाजक. 81 आणि 108चा मोठ्यात मोठा विभाजक आपण काढू शकतो, किंवा दिलेले पर्याय सुद्धा पडताळून पाहू शकतो. दिलेल्या पर्यायाने आपण ह्या दोन्हीला जर भागून घेतलं आणि ज्या संख्येने निशेष भाग जातो ह्या दोन्हीला सुद्धा, ती संख्या म्हणजे उत्तर येऊ शकतं. आता इथं 27ने ह्या 81ला आणि 108ला पूर्ण भाग जातो, म्हणून 27 हे उत्तर येतं. तरी आपण मसावीने उत्तर काढून बघूया. मूळ अवयव पद्धतीने आपण मसावी काढूया. बघा, 81ला बघा 3ने भाग जातो, 3 दोन्ही 6, 3 सत्ते 21, 3 नवे 27, 3 1 3, 3 त्रिक 9, 3 1 3. आता 108ला 2ने भाग जातो, 2 पंचे 10, 2 चौक 8, परत 2 दुने 4, 2 सत्ती 14, 3 1 3 9 27, 3 1 3, 3 त्रिक 9, 3 1 3. आता आपण मसावीमध्ये सामायिक विभाजकांचा गुणाकार करतो. दोन्ही मधला सामायिक विभाजक बघा 3 3 3, म्हणजे सामायिक विभाजक 3 गुणुले 3 गुणुले 3. त्यांचा गुणाकार बघा 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, म्हणजे 81 आणि 108चा मोठ्यात मोठा सामायिक विभाजक आहे 27, म्हणजे त्या वर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थी संख्या आहे 27, म्हणून पर्याय ए हे उत्तर येतं. पुढचा प्रश्न पाहूया आपण. 8वा प्रश्न. ए आणि बी या भांड्यात अनुक्रमे 145 आणि 116 लिटर दूध आहे. दोन्ही मधील दूध बरोबर सारख्या वेळा मापता येईल अशा मोठ्यात मोठ्या डब्याचे घनफळ किती असावे? 2016च्या परीक्षेला हा प्रश्न आलेला होता. बघा, हा प्रश्न आपण दोन पद्धतीने सोडवू शकतो. एक म्हणजे पर्याय पडताळून पाहू शकतो. आता दिलेल्या पर्यायापैकी कोणत्या संख्येने 145 आणि 116ला भाग जातो का ते पाहून आपण उत्तर काढू शकतो. आता इथे 29ने 145 आणि 116ला भाग जातो. बघा, 29 का 29, 29 दोन्ही 58, 29 त्रिक 87, 29 चौक 116 आणि 29 पाचा 145, म्हणजे 29 हे उत्तर येतं. आणि इथं मोठ्यात मोठ्या या शब्दाचा उल्लेख आल्यामुळे इथं आपल्याला 145 आणि 116चा मसावी काढावा लागेल. तर आपण मसावी काढून उत्तर काढूया. मूळ अवयव पद्धतीने आपण मसावी काढूया. बघा, आता 145ला 5ने भाग जातो, 5 दुने 10, खाली राहिले 4 म्हणजे 45, 5 9 45, 29 1 29. आता 116ला 2ने भाग जातो, 2 1 2 2 पंचे 10 आणि 2 8 16, परत 58ला 2ने भाग जातो, 2 1 2 2 दुने 4 आणि 2 9 18, 29 1 29. आता 145 आणि 116चा सामायिक विभाजक आहे, म्हणजे सारखा विभाजक आहे 29. सामायिक विभाजक किंवा सामायिक अवयव हा 29 एकच अवयव आहे, म्हणजे मसावी आला आहे 29, म्हणजे उत्तर काय येतं 29 लिटर. म्हणजे त्या डब्याचं घनफळ किती आहे 29 लिटर, म्हणजे पर्याय बी हे उत्तर येतं. पुढचा प्रश्न आहे 9वा प्रश्न. 14, 36 आणि 66 या संख्यांचा मसावी आहे. 2017च्या परीक्षेला हा प्रश्न आलेला होता. बघा, इथं आपण मसावी न काढताही याचं उत्तर काढू शकतो, पर्याय पडताळून पाहू शकतो आपण. आता दिलेल्या पर्यायापैकी कोणत्या संख्येने भाग जातो तो मसावी असणार आहे. आता 14, 36 आणि 66ला बघा 11ने भाग जात नाही, 11ने फक्त 66ला भाग जातो. 6ने 66ला आणि 36ला भाग जातो, आणि 4ने 36ला भाग जातो. पण तिन्ही संख्येला भाग जाणारी संख्या अंक आहे 2, म्हणजे 2 हा मसावी येतो. तरी आपण मूळ अवयव पद्धतीने मसावी काढून बघूया. बघा, 14ला 2ने भाग जातो, 2 7 14, 7 1 7. 36ला 2ने भाग जातो, 2 1 2, 2 8 16, 2 1 2 2 9 18, 3 1 3, 3 त्रिक 9, 3 1 3. आता 66ला बघा 2ने भाग जातो, 2 त्रिक 6, 2 त्रिक 6,
33ला 3 ने भाग जातो 3 1 3 3 1 3 11 1 11. आता हे तिन्ही हे संख्यामधला सामायिक विभाजक आहे बघा 2 2 आणि 2 आहे. नंतरचे सामायिक विभाजक नाहीत म्हणजे मसावी येतो 2 म्हणजे पर्याय ए हे उत्तर येतं. पुढचा प्रश्न पाहूया आपण 10वा प्रश्न. 1 मीटर 75 सेंटीमीटर 4 मीटर 50 सेंटीमीटर आणि 6 मीटर 50 सेंटीमीटर बरोबर मोजण्यासाठी लागणाऱ्या टेपची लांबी किती. बघा आता इथं सुद्धा आपल्याला मसावीच काढावा लागणार आहे. तर अगोदर आपण उत्तर हे सेमीमध्ये असल्यामुळं पर्याय हे सेमीमध्ये दिलेले असल्यामुळं आपण मीटरचं सेंटीमीटरमध्ये रूपांतर करून घेऊया. बघा 1 मीटर आणि 75 सेंटीमीटर म्हणजे 1.75. याला आपण 100ने गुणून घेतलं तर उत्तर येतं बघा 175. 4.50ला आपण 100ने गुणून घेतलं तर 450 येतं उत्तर आणि 6.50ला पण 100ने गुणल्यानंतर 650 उत्तर येतं. आता ह्या तिन्ही संख्येचा आपल्याला मसावी काढावा लागणार आहे. बघा 175 मूळ अवयव पद्धतीने आपण मसावी काढूया. 450 आणि 650. आता बघा इथं 5 ने भाग जातो 5 त्रिक 15 5 त्रिक 15 5 5 25 5 1 5 5 7 35 7 1 7. इथं सुद्धा 5 ने भाग जातो 5 9 45 शून्याचा भाग बसला 5 1 5 5 8 40 3 संग 18 3 2 6 बे 1 बे. आता इथं 650ला सुद्धा 5 ने भाग जातो 5 1 5 5 3 15 शून्याचा भाग बसला 5 1 5 5 2 10 5 6 30 बे 1 बे बे 3 6 13 1 13. बघा आता यांचे आपण सामायिक विभाजक बघूया. सामायिक अवयव किंवा सामायिक विभाजक बघा 5 5 आणि 5 परत दुसरं 5 आणि दुसरं 5. आता सामायिक विभाजक दिसत नाहीत. 5 गुणुले 5 सामायिक अवयवांचा आपल्याला गुणाकार करावा लागणार आहे. 5 5 25 म्हणजे उत्तर आलं 25 सेमी म्हणजे पर्याय ए हे उत्तर येतं. अशा प्रकारे आपला स्वाध्याय 5.3 इथे संपलेला आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि शेअर करा. तसेच ज्यांनी माझे मिशन नवोदय हे चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा म्हणजे पुढील नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप मिळेल. तसेच तुमचे अंकगणितामधील काही प्रश्न असतील जे तुम्हाला येत नसतील ते प्रश्नही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. त्या प्रश्नाचे उत्तर मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून देईन. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.